नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी तुषार उगले, पीक संरक्षण सल्लागार, देवळा ॲग्रोची या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. आज आपण भोपळा या पिकाविषयी काही माहिती घेणार आहोत. भोपळा ही पीक सध्या रेट चांगले आहेत आणि भोपळ्यामध्ये समस्या सुद्धा बऱ्याचशा वाढलेल्या आहेत. आता बघतो आपण टेम्परेचर 40-42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेले. या टेम्परेचरमध्ये मेजर समस्या ज्या आहेत, मेजर समस्या आपल्याकडे भोपळ्यामध्ये कळी कुजण्याची समस्या असेल किंवा टेम्परेचर व्हेरिएशनचं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला होतात. तर सध्या मेजर प्रॉब्लेम जो आहे, मेजर प्रॉब्लेम हा हाय टेम्परेचर मध्ये ह्या कळ्या ज्या आहेत, ह्या कळ्या आपल्याला अशा प्रकारे त्याच्यामध्ये कूज जे आहे ती कूज या ठिकाणी संभवते. बऱ्याच ठिकाणी काय होतं की हाय टेम्परेचर मध्ये फिमेल फ्लावर जे आहेत ते फिमेल फ्लावर जे समजा फिमेल फ्लावर, या फिमेल फ्लावर मध्ये जे पॉलिनेशन व्हायला पाहिजे ते पॉलिनेशन न झाल्यामुळे ही कळी पिवळी पडते. आणि ही कळी पिवळी पडल्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये ते बघतो की ते आतमध्ये पूर्ण अशी काळी कळी त्या ठिकाणी जाते, जे प्रॉपर न्यूट्रिशन न झाल्यामुळे, सिटिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी होते. भोपळा पिकामध्ये नर आणि मादी फुलांचं प्रमाण जे आहे, नर मादी फुलांचं प्रमाण हे व्हेरिएबल असतं. आपण जर बघितलं तर हे जे आहे ते हे सगळे नर फुलं आहेत. ही नर फुलं ही झाडामध्ये बिगर जास्त जर असेल तर नर फुलांचं प्रमाण जास्त असतं. नर फुलांचं प्रमाण हे कमी असावं यासाठी. आणि मादी फुल जे ही घेतं, मादी फुल तुम्हाला दिसत असेल, ही मादी फुल जे ही मादी फुल साधारणतः आपल्याकडे 90% पाहिजे, नर फुल हे 10% पाहिजे. नर मादी फुलांचं प्रमाण चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला झाडातला नायट्रोजनचा रेशो हा कमी करायचा, फॉस्फरस आणि पोटॅशचा रेशो वाढवायचा. तर याच्यामध्ये भोपळ्यामध्ये प्रॅक्टिस असते की साधारण तिसऱ्या पानावरती शेंडा मारता, जेणेकरून त्याची विगर स्टॉप अँड गो पद्धती जाते. त्याच्यामध्ये इथं शेंडा मारल्यानंतर त्याची मधली बगल जी असते, बगलीतून त्याच्यामध्ये कळी जी असते, मादी कळी त्या ठिकाणी निघते, त्याचा प्रॉपर त्या ठिकाणी सेटिंग त्या ठिकाणी आपल्याला मिळते. त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की हा थोडासा सेटिंगचा इश्यू, टेम्परेचरचा इश्यू आहे. याच्यावरती आपण साधारणतः उपाययोजना बघितलं. त्याच्यामध्ये फ्लावरिंग सेटिंग मध्ये पर्न ट्यूब डेव्हलप होताना कॅल्शियम चा वापर जो आहे वापर प्रॉपर झाला पाहिजे. कॅल्शियम मध्ये भरपूर सारे सोर्सेस मार्केटमध्ये आहे, ते आपल्याला वापरते. त्याच्यामध्ये आपण कॅल्शियम मध्ये आपण टेक्नोकॅल्शिया घेऊ शकतो, फ्लोरेक्स 250 मिली, झिंक 100, बोरॉन 100 आपण घेऊन त्याची चांगल्या सेटिंगसाठी स्प्रे टाकू शकतो. नॉर्मली लीफ साईज, लीफ ग्रीनरी चांगली मिळण्यासाठी किंवा या प्रकारचे पूर्ण सेट कळी मिळवण्यासाठी इथं आल्यानंतर पुन्हा इथेचा शेंडा जो आहे तो शेंडा आपण मारला पाहिजे. नंतरचे 3 कळ्या सेट झाल्यानंतर आपण पुढच्या आपण शेंडा मारला की पुढच्या दुसऱ्या कळ्या आपल्या त्या सेट होतात. याच्यासोबत आपल्याला कळीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पानावरती बघितलं तर पानावरती नागळीचा पण प्रॉब्लेम जातो, प्रॉब्लेम बऱ्यापैकी दिसतो. त्यासाठी सुद्धा आपण तुम्ही साधे सिंपल स्प्रे जे नागाटा असेल त्यासोबत आपण बुरशीनाशक मर्जर घेऊ शकतो. काही ठिकाणी हे नागडीने डॅमेज केल्यानंतर त्याचे डाऊनचे स्पॉट इन्फेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. त्यासाठी आपण नागाटा मध्ये घेऊ शकतो. दुसरी गोष्ट महत्वाची, याच्यामध्ये काही ठिकाणी फळमाशीचा प्रॉब्लेम जातो. फळमाशीचा प्रॉब्लेम पण बऱ्यापैकी झालेला जाणवतो. याचे स्पॉट जे पडलेले हे स्पॉट फळमाशीचे आहेत. फळमाशीचे स्पॉट साठी कंट्रोलसाठी आपल्याला जे फळमाशीचे ट्रॅप जे असतात दूर लावलेले, बॅक्टोसर कुकुरबिटीचे, याची ट्रॅप लावली पाहिजे. हे स्पॉट जे हे स्पॉट त्या फळमाशीचे स्पॉट आहे. याच्यामध्ये फळमाशीच्या मादीकडून डंक मारल्यानंतर अंडे घालतात, आणि ते अंडे घातल्यानंतर त्यातून त्याकडे ओझिंग जे आहे, ओझिंग त्या ठिकाणी निघतात, त्याच्यातून तो प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम आपल्याकडे झालेला जाणवतो. याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी भोपळा पिकामध्ये डिंक्याचा रोग किंवा मर रोग हा ठिकाणी दिसतो. मी तर बघितलं असले झाडाचा थोडा शेंडा जो थोडा सुकलेला दिसतो. झाडातून डिंक आहे जो आहे तो डिंक त्याच्यामध्ये पाझरतो. हा कमॉसिसचा प्रॉब्लेम जो आहे, गमी स्टेम लाईट किंवा या प्रकारचा प्रॉब्लेम हा सगळ्या बेलवर्गीय भाजीपाला पिकामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवतो. हा जो प्रॉब्लेम हा इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये हे इन्फेक्शन जमिनीत होत असतं. ज्याप्रमाणे इतर मोठ्या पिकांमध्ये बोटोडिप्लोडिया टाईपचा डिसीज होतो, त्या टाईपचा रोग जो आहे तो रोग त्या ठिकाणी होतो. तुम्ही समोरचं झाड जर बघितलं तर समोरच्या झाडाकडे याच्यामध्ये पूर्ण झाडाचे डिंक्याने झाडाचे पूर्ण फांदी जे वाळून त्या ठिकाणी गेलेली, हे झाड बऱ्याच वेळा परत रिजेनरेट होतं, परत पुन्हा ते फुटू शकतं. परंतु आपण जर बघितलं ते पार्शल डिक्लायनिंग जे आहे या प्रकारचं, पूर्व बाजू पूर्ण चांगली, पश्चिम बाजू ही थोडी चुकलेली दिसते. हा जो डिंक्याचा प्रॉब्लेम जो आहे, डिंक्याचा प्रॉब्लेम हा आपण जाणतो. तर डिंक्या येऊ नये म्हणून काही गोष्टी खूप महत्वाच्या. त्याच्यामध्ये जेव्हा आपण झाडाची बगल काढतो, पानं काढतो, जखमा जे असतात त्या जखमेतून आपल्याला इन्फेक्शन इथून जखम जी होते, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. यासाठी आपण काय केलं पाहिजे की आठवड्यातून एकदा स्टेम वॉशिंग मध्ये एकदा फॉलिक्युर टेबिकोनाझोल असेल साधारणतः 200 लिटरला 150 मिली, एकदा थायप्रॉनिड मिथाइल अशा प्रकारे घेऊन
ते पंपाने पूर्ण खोडापासून वरून तर खालपर्यंत आपण स्टेम वॉशिंग घेतलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला खूप चांगल्यापैकी फायदा जो आहे फायदा आपल्याला मिळतो. भोपळ्यामध्ये मेजरली नागळीचा प्रॉब्लेम जर असत आपण ड्रिप मधून सुद्धा स्लेअर सारखं थायमिथोक्साम जे FS फॉर्म्युलेशन जे आहे त्याचं आपण सॉइल ऍप्लिकेशन जे करू शकतो आणि साधारणतः आपल्याला नागळीचं कंट्रोल चांगल्यापैकी आपल्याला मिळतं. तर अशा प्रकारे भोपळ्यामध्ये वेगवेगळ्या समस्यावरती आपल्याला उपाय जे आहे. तर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लांबी जे भोपळ्याला आकर्षक लांबी मिळण्यासाठी कॅल्शियमवरती जास्त भर ठेवा आणि अमिनो ऍसिड जे आहेत अमिनो ऍसिडचा जर वापर चांगला केला तर आपल्याला लांबी पण खूप चांगल्यापैकी मिळते. हार्वेस्टिंग करताना साईज सुद्धा खूप चांगल्यापैकी मिळते आणि भोपळ्यामध्ये हे जे हे 2 कळ्या आहेत, 3 कळी, 4 कळी, 5 कळी, इथे नर कळी, इथं आपण जर शेंडा जर ब्रेक केला तर त्याच्यामध्ये आपल्याला फ्रुटिंग चांगल्यापैकी होतं आणि हे होतं. साधारणतः इथं सुद्धा तुम्हाला काळ्या काढून घेतल्या काळे पडणं काळ्या पडणं या प्रॉब्लेम त्या ठिकाणी होत नाही आणि एकसारखा असा माल जो आहे माल एकसारखा माल आपला तो चमकदार आपल्याला माल मिळतो. तर अशा प्रकारे भोपळ्यामधलं सध्याच्या परिस्थिती अशापैकी मॅनेजमेंट आपल्याला करायचंय. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॅल्शियमची रिक्वायरमेंट भोपळ्याला खूप चांगली असते. लांबी, कॅल्शियम आणि अमिनो ऍसिड्स या 2 गोष्टीवर डिपेंड असते. अशाच प्रकारचे अधिक व्हिडिओ आपण बघण्यासाठी या देवळा ॲग्रोच्या YouTube चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.